श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, पितृपक्ष संपला की 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. अश्विन शुक्ल पक्षामध्ये शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते. गणेश उत्सवानंतर सर्वांना वेध लागतात ते नवरात्रीचे. देशभरामध्ये नवरात्रीचा हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो आणि ह्या 9 दिवसांमध्ये नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि अनेक ठिकाणी देवींची मूर्ती स्थापन करून त्या ठिकाणी नवरात्र उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर घरोघरी या काळामध्ये घटस्थापनाही केली जाते. हिंदू धर्मामध्ये ह्या शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व दिलं जातं आणि पूर्ण वर्षभरामध्ये 4 नवरात्र हे साजरे केले जातात. त्यामध्ये 2 गुप्त नवरात्री असतात आणि त्या 2 पैकी एक शारदीय नवरात्र असते आणि एक चैत्र नवरात्र असते. आणि शारदीय नवरात्रामध्ये 9 दिवसाच्या पहिल्या दिवसामध्ये घटस्थापना ही साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार 2024 मध्ये या वर्षी नवरात्रीची जी स्थापना आहे, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नवरात्र ही सुरू होणार आहे. यावर्षी ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही 3 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये विविध रंगांना विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या 9 दिवसांमध्ये 9 रंगाची वस्त्रे ही परिधान केली जातात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 शुभ रंग कोणते, तसेच देवीची 9 रूपे कोणती आणि 9 नैवेद्य आपल्याला ह्या 9 दिवसामध्ये देवीला दाखवायचे असतात तर ते कोणते असतात. बरोबर, या 9 दिवसांमध्ये घटाला आपल्याला 9 प्रकारच्या 9 माळा घालायच्या असतात तर कोणत्या दिवशी कोणती माळ घालायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. नवरात्रीचा पहिला दिवस हा 3 ऑक्टोबर 2024 रोजी असणार आहे. या दिवशी वार गुरुवार आहे आणि रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा प्रसन्न आणि प्रफुल्लित करत असतो. या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी देवीचं रूप हे शैलीपुत्री आहे. म्हणून या दिवशी शैलीपुत्री देवीच्या रूपाची पूजा आपल्याला करायची आहे आणि नैवेद्यामध्ये गाईचं तूप असणार आहे. त्यामुळे आपल्याला देवीला गाईचं तूप हे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. तसेच माळ जी घालायची आहे तर ती केसरी फुले असणार आहे. या दिवशी तुम्ही झेंडूंची किंवा इतर कोणतेही केसरी फुलांची माळ ही घटाला घालू शकता. यानंतरचा दुसरा दिवस असणार आहे 4 ऑक्टोबर 2024. या दिवशी वार आहे शुक्रवार. या दिवशीचा रंग हा हिरवा आहे. हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. म्हणून आपल्याला हिरव्या रंगाची 4 ऑक्टोबरला वस्त्र हे परिधान करायचे आहेत. या दिवशी देवीचं रूप हे ब्रह्मचारिणी आहे. या दिवशी देवीला नैवेद्य जो दाखवायचा आहे तर तो साखर असणार आहे. त्यामुळे या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. ही जी माळ आहे तर ती आपल्याला कमळाची फुले किंवा चमेलीची फुले ही अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी शनिवार असणार आहे. तर या दिवशीचा रंग जो आहे तर तो राखाडी आहे. राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग मानला जातो. म्हणून या दिवशी आपल्याला राखाडी रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे. देवीचं रूप या दिवशी असणार आहे चंद्रघट. म्हणून या दिवशी आपल्याला देवीची चंद्रघटा रूपाची पूजा करायची आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला दूध दाखवायचं आहे. दुधापासून बनवलेले पदार्थ हे नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत. दुधापासून बनवणारे पदार्थ म्हणजे पेढा, दही, त्याचबरोबर पनीर यासारखे जे दुधापासून तयार झालेले पदार्थ आहेत, मिठाई आहे, तर ती तुम्ही या दिवशी देवीला दाखवू शकता. या दिवशी आपल्याला घटाला घालायची माळ जी आहे तर ती लाल फुले असणार आहे.
तुम्ही कुठलेही लाल फुलांची माळ जी आहे तर ती या दिवशी घटाला अर्पण करायची आहे। त्यानंतरचा चौथा दिवस जो आहे तर तो 6 ऑक्टोबर 2024 या दिवशी वार असणार आहे रविवार। या दिवशी रंग हा नारंगी आहे। नारंगी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे हा रंग देखील अतिशय शुभ मानला जातो। त्यामुळे आपल्याला या दिवशी नारंगी रंगाची वस्त्र ही परिधान करायची आहेत। या दिवशीचं देवीचं रूप असणार आहे कुष्मांडा, त्यामुळे आपल्याला या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा करायची आहे। नैवेद्यामध्ये आपल्याला गुलगुले बनवायचे आहेत। गुलगुल्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। माळ असणार आहे नारंगी फुले, तर जी नारंगी फुले आहेत तर त्या फुलांची माळ या दिवशी घटाला आपल्याला घालायची आहे। यानंतर 5वा दिवस असणार आहे 7 ऑक्टोबरला, तर 7 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे सोमवार। या दिवशी रंग असणार आहे सफेद आणि या सफेद रंगाचे वस्त्र आपल्याला या दिवशी परिधान करायचे आहेत। पांढरा रंग हा शांत, निर्मळ आणि पवित्रतेचा प्रतीक मानला जातो। त्याचबरोबर या दिवशी देवीचं रूप हे स्कंदमाता असणार आहे, म्हणून आपल्याला देवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा करायची आहे। नैवेद्यामध्ये आपल्याला देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्या दिवशी जी माळ आहे तर ती आपल्याला सफेद फुले किंवा मग बेलपत्राची माळ तुम्हाला तयार करून ती घटाला अर्पण करायची आहे। यानंतरचा पुढचा दिवस आहे तो म्हणजे 6वा दिवस 8 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार आणि या दिवशीचा शुभ रंग आहे लाल। लाल रंग प्रेम, राग, संघर्ष यांचे प्रतीक मानला जातो। लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक देखील मानला जातो, म्हणूनच या दिवशी आपल्याला लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत। या दिवशी देवीचं रूप असणार आहे कात्यायनी। या दिवशी कात्यायनी देवीच्या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला मध हा नैवेद्य म्हणून ठेवायचा। यानंतर माळ जी आहे तर ती कर्दळीची फुले असणार आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला घटाला कर्दळीच्या फुलांची माळ ही घालायची आहे। यानंतरचा पुढचा दिवस जो आहे तर तो 7वा दिवस आहे 9 ऑक्टोबर 2024 वार बुधवार। या दिवशी रंग असणार आहे निळा। निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो, त्यामुळे आपल्याला या दिवशी निळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत। या दिवशी देवीचे रूप असणार आहे काळरात्री, म्हणून आपल्याला या दिवशी देवीच्या काळरात्री रूपाची पूजा करायची आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि या दिवशीची माळ जी आहे तर ती निळ्या फुलांची माळ आहे। या दिवशी तुम्हाला निळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करायची आहे। त्यानंतरचा दिवस आहे तो 8वा दिवस 10 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार। या दिवशी रंग असणार आहे गुलाबी। गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो, म्हणून आपल्याला या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। या दिवशी देवीचे रूप असणार आहे महागौरी, त्यामुळे या दिवशी गौरी रूपाची पूजा देवीची आपल्याला करायची आहे। या दिवशी नैवेद्यामध्ये आपल्याला खोबऱ्याच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि माळ असणार आहे गुलाबाची फुले किंवा जास्वंदाची फुले, तर या दोन्ही फुलांपैकी कोणत्याही फुलांची माळ तुम्ही देवीला घटाला अर्पण करू शकता। त्यानंतरचा शेवटचा दिवस असणार आहे 9वा दिवस आणि या दिवशी 11 ऑक्टोबर 2024 वार शुक्रवार असणार आहे। रंग असणार आहे बैरंग म्हणजेच जांभळा रंग। जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, म्हणून या लास्ट दिवशी आपल्याला जांभळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत। देवीचे रूप असणार आहे सिद्धिदात्री, त्यामुळे आपल्याला सिद्धिदात्री रूपाच्या देवीची पूजा करायची आहे। त्या दिवशी नैवेद्यामध्ये तिळाचे पदार्थ आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घटाला जी माळ घालायची आहे तर ती लिंबांची माळ घालायची आहे। घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत 9 शुभ तिथींना देवीच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते। तर यंदा या नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, 9 रूपे, 9 नैवेद्य आणि 9 माळा यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। तर पहा, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।